नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि त्याची व्याख्या हा भाग समजून घेणार आहोत. प्राकृतिक भूगोल हे समजून घेण्याआधी पहिल्यांदा भूगोल म्हणजे काय हे थोडंसं आपण रिव्हिजन करून घेऊ. यापूर्वी तुम्ही भूगोल हा विषय शिकला असणारच आहात. 10वी पर्यंत सगळ्यांनाच भूगोल हा विषय होता. 11वी 12वीला ज्यांचा नव्हता आणि यावर्षी पहिल्यांदा ज्यांनी घेतलाय तरी देखील तुम्हाला भूगोल हा विषय समजून घेणं हे अवघड नाही. भूगोल या विषयाचा अभ्यास प्राचीन काळापासून झालेला दिसून येतो. ग्रीक तज्ज्ञ एरोस्थेनेस यांनी सर्वप्रथम जॉग्राफिया हा शब्दप्रयोग भूगोलासाठी केला. म्हणूनच त्यांना भूगोलाचे जनक असे म्हणतात. जॉग्राफिया हा शब्द जिओ आणि ग्राफी या दोन शब्दांपासून तयार झाला. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन. म्हणजेच या दोन शब्दांचा मिळून जॉग्राफी हा शब्द बनला की ज्याला आपण मराठीमध्ये भूविज्ञान किंवा भूगोल असं म्हणतो. पृथ्वीचे वर्णन म्हणजे भूगोल अशी भूगोलाची व्याख्या सुरुवातीस होती. म्हणजे या व्याख्येवरून समजतं पृथ्वीविषयी वर्णन करणारी जी काही ज्ञानशाखा होती तिलाच भूगोल असं समजलं जात होतं. भूगोलाच्या व्याख्यांवरून भूगोल विषयात नेमकं कशाचा अभ्यास केला जातो हे थोडंसं समजून घेऊ. भूपृष्ठ हे मानवाचे घर असून भूपृष्ठाच्या व मानवाच्या घनिष्ठ संबंधाचा अभ्यास भूगोलात केला जातो. बघा, यामधून आपल्याला समजत आहे की भूगोल या विषयामध्ये कशाचा अभ्यास केला जातो. मानवी ज्या काही गरजा आहेत या भूपृष्ठापासूनच पूर्ण केले जातात. याशिवाय भूपृष्ठापासूनच तो त्याची अन्नाची गरज भागवतो. शेती हा व्यवसाय तो प्राचीन काळापासून करतोय आणि हे प्राचीन काळापासून या भूपृष्ठाशी असणारा त्याचा संबंध शेती व्यवसायातून स्पष्टपणे दिसून येतो. 1950 साली ब्रिटिश परिशिष्ट मंडळ यांनी भूगोलाची व्याख्या केलेली आहे. या भूगोलाच्या व्याख्येमध्ये भूगोल या शास्त्रामध्ये प्रादेशिक विभिन्नतेचा व प्रदेशातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो असं या व्याख्येत स्पष्ट केलं आहे. या व्याख्येमध्ये भूगोल या शास्त्रामध्ये म्हणजे भूगोलाला शास्त्र संबोधलं आहे. इतिहासाला आपल्याला शास्त्र संबोधता येत नाही किंवा म्हणता येत नाही, कारण इतिहासामध्ये कोणतेही प्रयोग करता येत नाहीत. पहिल्या महायुद्धाचा प्रयोग, शिवाजी महाराजांनी आग्र्याची केलेली स्वारी किंवा सुरतेची लूट असा प्रयोग करणं इतिहासात शक्य नसतं. मात्र शास्त्र या शाखेमध्ये आपल्याला विविध प्रयोग करता येतात. त्या प्रयोगांचं मूल्यमापन करता येतं, त्यांच्यापासून सिद्धांत बनतात आणि हे सिद्धांत स्थळानुसार काळानुसार सत्यता पडताळून पाहता येते. तशीच भूगोलामध्ये देखील निर्माण झालेले जे काही सिद्धांत आहेत, प्रयोग आहेत, यांची सत्यता ही स्थळानुसार व काळानुसार तपासता येते. स्थळानुसार म्हणजे कोणत्याही ठिकाणी हा नियम सारखा असेल. काळानुसार म्हणजे काल असू दे किंवा वर्तमान काळात असू दे किंवा भविष्यात असू दे, तो नियम सारखाच असेल. एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. नदीच्या बाबत असणारा नियम आहे. नदी ही नेहमी उताराच्या दिशेने वाहते. ही सत्यता आपल्याला जगातील कोणत्याही स्थळानुसार तपासता येते. म्हणजे जगात कोणत्याही ठिकाणी हा जो काही नियम आहे नदीबाबत असणारा हा सर्वत्र सारखा आहे. हा नियम प्राचीन काळीही होता, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही नदी ही उतारानुसारच वाहणार आहे. म्हणजेच भूगोलामध्ये निर्माण झालेले नियम आपल्याला अशा पद्धतीने
स्थळानुसार काळानुसार तपासता येतात. म्हणून त्याला आपण शास्त्र म्हणतो. प्रादेशिक विभिन्नतेचा व प्रदेशाप्रदेशातील परस्पर संबंधाचा अभ्यास भूगोलात केला जातो. प्रादेशिक विभिन्नता म्हणजे काय? एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. भारतामध्ये आपल्याला प्रादेशिक विभिन्नता असलेली दिसते. मग ही विभिन्नता संस्कृतीच्या बाबत आहे, ही विभिन्नता हवामानाच्या दृष्टिकोनातून आहे, ही विभिन्नता मृदेच्या विषयक आहे किंवा वनस्पती जीवनाविषयक आहे. त्याचबरोबर भाषा यामध्ये देखील भारतामध्ये प्रादेशिक विभिन्नता आढळते. जरी ही विभिन्नता असली तरी त्या ठिकाणी त्या प्रदेशांमध्ये एकमेकांशी परस्पर संबंध आहे. मग हा परस्पर संबंध व्यापाराच्या दृष्टिकोनातून आहे, तर प्राकृतिक घटकांमध्ये देखील हा परस्पर संबंध आढळून येतो. उदाहरणार्थ, सह्याद्री पर्वतरांगेला नैऋत्य मोसमी वारे हे अडवून मोठ्या प्रमाणावर पर्जन्य देतात. समुद्रावरून येणारे वारे आणि सह्याद्री पर्वत यांचा परस्पर संबंध आहे. भूगोलामध्ये अशा दोन विविध प्रदेशांमधील सहसंबंध स्पष्ट केला जातो. भूगोल हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलत्या आविष्कारांचे अचूक, सुसंबंधित व संयुक्त वर्णन व विशदीकरण करणारे शास्त्र आहे. या ठिकाणी भूगोल कशाचा नेमका अभ्यास करतं हे स्पष्ट होतं. भूपृष्ठावरील बदलत्या आविष्कारांचा अभ्यास हा भूगोलात होतो. मग हे बदलणारे आविष्कार कोणते आहेत? दिवसा म्हणजे सकाळी सूर्य उगवतो. सूर्य उगवल्यानंतर वातावरणातील हवा ही तापली जाते, भूपृष्ठ तापलं जातं. प्रत्येक क्षणाला या तापमानात बदल होत असतो. त्यालाच बदलते आविष्कार म्हणतात. आविष्कार होणे म्हणजे काय? पूर्वी होतं ते अचानकपणे प्रकट होणं म्हणजे आविष्कार होणं. म्हणजे पाऊस पडतोय हा एक आविष्कार आहे. दव पडणे, धुके पडणे किंवा विजांचा चमचमाट होणे हे वातावरणातील आविष्कार आहेत. पृथ्वीवर असे आविष्कार कायमस्वरूपी होत असतात आणि हे बदलत असतात. या आविष्कारांचे अचूक संयुक्तिक वर्णन हे भूगोलामध्ये केले जाते. याचबरोबर हे आविष्कार का घडतात या संबंधीचे वर्णन किंवा विशदीकरण करणारे भूगोल हे शास्त्र आहे. या 3 व्याख्यांमधून आपल्याला भूगोल हा विषय नेमका कशाचा अभ्यास करतो हे आपल्याला समजून येतं. आपण 10वी पर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक भूगोल शिकलो. म्हणजे एखादा खंड याविषयीची माहिती घेतली, त्या खंडामध्ये लोकसंख्या किती आहे, त्या खंडामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, नद्या किती आहेत, वनस्पती जीवन कसं आहे किंवा प्राणी जीवन कसं आहे, अशा विविध प्रादेशिक घटनांचा अभ्यास हा भूगोलामध्ये यापूर्वी आपण शिकलो आहोत. भूगोल या विषयाच्या अनेक उपशाखा आहेत. भूगोलातील अभ्यास हा सूक्ष्मपणे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भूगोल परिषदेने 87 भूगोलाच्या उपशाखा या मान्य केल्या आहेत. या 87 उपशाखा 2 प्रमुख शाखांमध्ये विभागल्या जातात. एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल. प्रकृतीने निर्माण केलेल्या घटकांचा अभ्यास ज्या भूगोलाच्या शाखेत होतोय त्याला प्राकृतिक भूगोल म्हणतात. प्रकृतीने म्हणजे निसर्गाने. मग निसर्ग निर्मित घटक कोणते आहेत? उदाहरणार्थ भूपृष्ठ किंवा खडक असू देत, वातावरण आहे, वनस्पती जीवन किंवा भूपृष्ठ रचना, नद्या, महासागर, हे सर्व काही निसर्गाने निर्माण केलेलं आहे. यामध्ये निसर्गाकडून बदल जरी झाले तरी या नैसर्गिक घटकांचा अभ्यास जर का होत असेल तर अशा या भूगोलाच्या शाखेला
प्राकृतिक भूगोल असं म्हणतात. तर मानवी भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवाने निर्माण केलेल्या विविध घटकांचा हा अभ्यास केलेला दिसतो. मानव हा निसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांचा उपयोग करून आपल्या गरजा भागवत असताना नवनवीन घटक तयार करत असतो. मग ही जी काही मानवनिर्मित घटक आहेत यांचा अभ्यास करणारी भूगोलाची शाखा म्हणजेच मानवी भूगोल होय. मग मानवनिर्मित घटक कोणकोणते आहेत? तर मानवाच्या भाषा, संस्कृती, मानवाने निर्माण केलेले रस्ते, लोहमार्ग, वाहतूक व्यवस्था किंवा मानवाने निर्माण केलेले विविध व्यवसाय, शेती, उद्योगधंदे किंवा मानवाने निर्माण केलेले जे सांस्कृतिक जीवन आहे, या सर्व घटकांचा अभ्यास हा मानवी भूगोलात केलेला दिसतो. मानवनिर्मित घटक हेच ज्या भूगोलाच्या शाखेत अभ्यासाचे ध्येय असते किंवा अभ्यासाचे क्षेत्र असते, अशा या भूगोलाच्या शाखेला मानवी भूगोल असे म्हणतात. यावर्षी या सेमिस्टरमध्ये आपण भूगोलाची प्राकृतिक भूगोल ही शाखा फर्स्ट सेमिस्टरमध्ये शिकणार आहोत. सेकंड सेमिस्टरमध्ये मानवी भूगोल ही दुसरी शाखा शिकणार आहोत. यामधील प्राकृतिक भूगोल ही महत्त्वाची उपशाखा असून प्राकृतिक भूगोल हा शब्द फिजिकल जॉग्राफी या इंग्रजी शब्दापासून तयार झाला आहे. फिजिकल याचा अर्थ प्राकृतिक असा होतो आणि जॉग्राफी म्हणजे भूवर्णन, म्हणजे प्राकृतिक घटकांचे, निसर्ग निर्मित घटकांचा अभ्यासाचे वर्णन ज्या भूगोलाच्या शाखेत होते त्याला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. निसर्ग निर्मितीचा अथवा निसर्ग परिस्थितीचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या या विस्ताराने समजून घेऊ. निसर्ग निर्मितीचे शास्त्रशुद्ध विवेचन म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. निसर्गात विविध घटकांची निर्मिती होते. काही ठिकाणी नवीन बेटांची निर्मिती होते, पठारांची निर्मिती होते, तर एखाद्या ठिकाणी समुद्राचा भाग हा खचला जातो किंवा उंचावला जातो. अशा निसर्ग निर्मित घटकांची निर्मिती कशी झाली याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने स्पष्टीकरण करणारं प्राकृतिक भूगोल ही एक विज्ञान शाखा आहे. पृथ्वीवरील मृदावरण म्हणजे शिलावरण व वातावरण आणि जलावरण यामधील सर्व घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. चोहोबाजूने वेढलेले हवेचे आवरण म्हणजेच वातावरण होय. भूपृष्ठाचा सर्वात बाहेरील भाग म्हणजेच शिलावरण होय. या शिलावरणामध्ये विविधता आढळते. काही ठिकाणी पर्वत आहेत, काही ठिकाणी खोल दऱ्या आहेत, तर काही भाग हा पठारांचा आहे, तर काही भाग हा प्रामुख्याने मैदानांचा आहे. हे सर्वच भूभाग, या भूभागांवर मृदा आहे, तर काही ठिकाणी फक्त खडकच असलेले दिसून येतात. अशा या मृदावरणातील किंवा शिलावरणाचा विस्तृत अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केला जातो. मृदावरण या पृथ्वीवर 29% भाग हा जमिनीचा आहे, तर 71% भाग हा पाण्याने व्याप्त म्हणजेच महासागरांचा आहे. महासागरांचा होणारा अभ्यास हा जलावरणामध्ये केला जातो. शिलावरण आणि जलावरण या दोघांना चोहोबाजूने वेढलेलं हवेचं आवरण म्हणजेच वातावरण होय. या वातावरणाचा अभ्यास, वातावरणाचे विविध घटक कोणते आहेत, वातावरणाचे स्तर किती आहेत, किंवा हवेची संरचना कशी आहे, हवेमध्ये होत असणारे बदल, या विविध घटकांचा अभ्यास वातावरण या भागामध्ये होतो. अशा पद्धतीने मृदावरण, जलावरण व शिलावरण
व वातावरण या घटकांचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केलेला दिसून येतो. वेबस्टर या डिक्शनरीमार्फत प्राकृतिक भूगोलाची व्याख्या ही केलेली दिसते. भूपृष्ठ रचनेचा व त्यावरील जमीन, पाणी व हवामानातील घटकांचा प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केला जातो. या व्याख्येमधून आपल्याला प्राकृतिक भूगोलाचं अभ्यास क्षेत्र समजतं. W.M. डेव्हिस या प्राकृतिक भूगोलाच्या तज्ज्ञाने प्राकृतिक भूगोलाची व्याख्या केलेली आहे. W.M. डेव्हिस या तज्ज्ञाने शरणचक्र हा सिद्धांत मांडला. या सिद्धांताने प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाला वेगळीच दिशा दिली, वेगळा दृष्टिकोन दिला. यामुळेच या तज्ज्ञाची व्याख्या आपण समजून घेणार आहोत. पृथ्वी व मानव यांच्या संबंधातील घटकांचा व सभोवताली प्राकृतिक घटकांचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केला जातो. या व्याख्येमधून आपल्याला पृथ्वीवर मानव आणि भूपृष्ठ यांचा जवळचा संबंध आहे हे स्पष्ट होतं. मानवाच्या सभोवताली असणारा प्राकृतिक घटक यांचा अभ्यास हा प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलात केलेला दिसून येतो. प्राकृतिक भूगोल म्हणजे प्राकृतिक स्थलविज्ञान होय. प्राकृतिक स्थलविज्ञान म्हणजे त्या स्थळाचं असणारं शास्त्र हे स्पष्ट करणारं म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. उदाहरणार्थ सांगली या स्थळाचे विज्ञान हे आपल्याला प्रामुख्याने या प्राकृतिक घटकामधून दिसून येते. सांगली जिल्हा जर का आपण समजावून घेतला तर या जिल्ह्यामध्ये सर्वत्र सपाट जमीन नाही. काही ठिकाणी पाऊस हा चांगला आहे, तर काही ठिकाणी नद्या या बारमाही स्वरूपातून आहेत, तर वाळवा किंवा शिराळा यासारख्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण हे चांगलं आहे. तर आटपाडी किंवा जत या भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. म्हणजेच या स्थळानुसार तेथील विज्ञान बदलते, तेथील सिद्धांत बदलतात. म्हणजे तेथे असणारी भूपृष्ठ रचना बदलते. आत्ताच आपण एक उदाहरण घेतलं की भूपृष्ठ रचनेनुसार पावसाचे प्रमाण ठरते. जिथं उंच पर्वतीय प्रदेश आहेत तेथे पाऊस जास्त असतो. जेथे बाष्पयुक्त वारे अडवले जातात तेथे पाऊस जास्त आढळतो. म्हणजे स्थळानुसार त्या ठिकाणचे पर्जन्य बदलते. पर्जन्यानुसार तेथील वनस्पती जीवन बदलेल. वनस्पती जीवनानुसार प्राणी जीवन बदलेल. वनस्पती जीवन व प्राणी जीवनाबरोबरच शेती हा घटक देखील त्या पर्जन्यानुसार बदलणार आहे. पर्जन्यानुसार शेती बदलली की तेथील आर्थिक सुबकता किंवा आर्थिक विकास हा देखील बदलतो. म्हणजेच त्या स्थळाचं प्राकृतिक घटकांचं विज्ञान किंवा शास्त्र हे स्थळानुसार बदललेलं दिसून येतं. हे या व्याख्येमधून स्पष्ट होतं. एम इट्स या तज्ज्ञाने 1967 साली प्राकृतिक भूगोलाची व्याख्या केली. प्राकृतिक भूगोलशास्त्र हे भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा, भू आकारांचा व त्यांच्या क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. एखादी नदी एखाद्या प्रदेशातून वाहत असेल तर ती उगमापासून मुखापर्यंत सारखीच वाहत नाही, तर तिच्यामध्ये बदल होत जातात. तिने विविध भू आकार तयार केलेले दिसतात. पर्वतीय प्रदेशात ती धबधब्याच्या स्वरूपातून वाहते. तेथे निर्माण होणारा भू आकार हा धबधब्याचा आहे. तर नदी मुखाजवळ त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते.
अशा पद्धतीने भूआकार बदलतात. हे भूआकार अभ्यासण्याचं कार्य प्राकृतिक भूगोलात केलं जातं. क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केला जातो. भारताच्या उत्तरेकडील बाजूस हिमालय पर्वत आहे. भारताच्या दक्षिणेकडील बाजूस निलगिरी पर्वत आहे. असं ज्यावेळेस आपण वर्णन करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पर्वतांचं वितरण कसं झालंय हे स्पष्ट करत असतो. अशा पद्धतीने वितरण हे प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटकांचे स्पष्ट केलेले दिसून येते. आर्थर होम्स या तज्ज्ञाने प्राकृतिक भूगोलाची व्याख्या केलेली आहे. प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास हाच प्राकृतिक भूगोल असून भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, वातावरणशास्त्र, हवामानशास्त्र यांचा समावेश होतो. आर्थर होम्स यांच्या व्याख्येमधून प्राकृतिक भूगोलाच्या 4 प्रमुख शाखा आहेत हे आर्थर होम्स यांच्या व्याख्येतून स्पष्ट होतं. भूरूपशास्त्र यालाच इंग्रजीमध्ये जिओमॉर्फोलॉजी असं म्हणतात. सागरशास्त्र यालाच इंग्रजीत ओशनोग्राफी म्हणतात. वातावरणशास्त्र म्हणजे क्लायमेटॉलॉजी आणि हवामानशास्त्र याचा अर्थ होतो मेट्रोलॉजी. अशा विविध घटकांचा अभ्यास हा प्रामुख्याने किंवा शाखांचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात होत असलेला दिसतो. नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण शिकणार आहोत प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या हा भाग समजून घेतला होता. एखाद्या विषयाची व्याप्ती जाणून घेणे म्हणजे त्या विषयामध्ये कोणकोणते अभ्यास घटक आहेत, कोणकोणत्या घटकांचा अभ्यास हा केला जाणार आहे याचा समग्र आढावा म्हणजेच व्याप्ती होय. प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमधून आपण कोणकोणते अभ्यास क्षेत्र हे प्राकृतिक भूगोलाचे आहे हे जाणून घेणार आहोत. प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये वातावरण, जलावरण, शिलावरण हे प्रमुख अभ्यास क्षेत्र आहे. याशिवाय पर्वत, पठारे, मैदाने, जलप्रणाली आणि विविध बाह्य कारकांमुळे तयार होणारी लहान लहान भूरूपे यांचा देखील अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. याशिवाय वनसंपदा आणि प्राणी यांचे भूरचनेनुसार वितरण कसे झाले आहे, त्यांच्यावर काय परिणाम होतात, तसेच हवामान आणि प्राणी व वनसंपदा यांच्यामध्ये होणारे बदल व वितरण व त्यांची वैशिष्ट्ये यांच्याविषयीचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. प्राकृतिक भूगोलामध्ये भूकंप, ज्वालामुखी, सुनामी यासारख्या शीघ्र हालचालींचा अभ्यास केला जातो. या हालचाली जगामध्ये प्रत्येक दिवशी होत असतात. या हालचालींमुळे जगात विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्ती देखील आलेली असते. भारतात मागील दशकामध्ये गुजरात येथे भूकंप झाला. यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर गुजरातचे नुकसान झालेले दिसून येते. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेल्या सुनामी लाटा यामुळे तामिळनाडू व कन्याकुमारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूरूपांमध्ये बदल झाला. जीवितहानी व प्राणहानी, वित्तहानी या देखील झालेल्या दिसून येतात. सध्याचा ग्रीनलँड येथे झालेला ज्वालामुखीचा उद्रेक या घटकापर्यंत प्राकृतिक भूगोलामध्ये अभ्यास केलेला दिसतो. प्राकृतिक भूगोलात दररोज घडत असणाऱ्या या शीघ्र हालचालींची नोंद घेतली जाते. 8 सप्टेंबर 2020 रोजी भारतात लडाख व कारगिल येथे भूकंपाचे धक्के बसले. 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप 4:47 सकाळी झालेला होता. या भूकंपाचे दुसऱ्यांदा हे धक्के जाणवलेले होते. गेल्या महिन्यात 31 ऑगस्टला देखील भूकंपाचा धक्का या ठिकाणी बसलेला दिसून येतोय. याशिवाय ज्वालामुखीचे उद्रेक यांचा देखील अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात होतो. जगात कोणत्याही ठिकाणी
असे ज्वालामुखीचे उद्रेक झाले तर कोणती भूरूपे होतात यांचे देखील संकलन हे प्राकृतिक भूगोलामध्ये केलेले दिसून येते. ताल व्हॉल्कॅनो हा फिलिपाईन्स या ठिकाणी झालेला आहे. हा 12 जानेवारी 2020 रोजी याचं उद्रेक झालेला होता. भारताच्या पूर्वेकडे झालेल्या या फिलिपाईन्स बेटांच्या ठिकाणी ताल व्होल्कॅनो याचे नेमके स्थान कोठे आहे हे आपल्याला पाहता येईल. 19 जानेवारी रोजी हा झालेला तालचा ज्वालामुखीचा उद्रेक हा प्रामुख्याने एका तळ्यामध्ये झालेला उद्रेक होता. यामुळे आजूबाजूच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीपासून राख, धूळ ही बाहेर पडलेली होती. म्हणजेच अशा शीघ्र हालचालींची अद्ययावत नोंद ही प्राकृतिक भूगोलामध्ये केली जाते. त्या ज्वालामुखींचे विविध प्रकार कोणते आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, या संदर्भातली माहिती ही प्राकृतिक भूगोलात घेतली जाते. प्राकृतिक भूगोलात अनेक सिद्धांत व संकल्पनांचा अभ्यास केला जातो. पृथ्वीची निर्मिती 500 कोटी वर्षापूर्वी कशी झाली असावी यापासून अभ्यासाची सुरुवात होते. यामधूनच विस्फोट सिद्धांत, बिग बँग थिअरी याद्वारे विश्व कसे निर्माण झाले, पृथ्वीची निर्मिती कशी झाली यासारख्या घटकांचा अभ्यास हा केला जातो. हा अभ्यास करत असताना पृथ्वीच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न अनेक सिद्धांतातून अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे. पृथ्वीची निर्मिती होत असताना तिच्यामध्ये वेगवेगळे बदल होत गेले. तिचे अंतरंग व भूकवच यात असंख्य बदल होत गेले. पृथ्वीच्या अंतरंगाविषयी अनेक माहिती सांगणारे सिद्धांत उदयास आले. पृथ्वीचे भूगर्भात असणारे तापमान आणि भूकवचाचे असणारे तापमान यामध्ये अनेक जे काही बदल झाले याविषयीचे मत अनेक तज्ज्ञांनी मांडलेले दिसून येते. विश्व प्रसरण सिद्धांत, वेगनरचा खंडवहन सिद्धांत, प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत यामधून पृथ्वीच्या प्लेटमध्ये होत असणाऱ्या हालचाली या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. विविध प्लेटमधून निर्माण झालेल्या हालचालींमुळे पृथ्वीचे भूकवच हे दर दिवशी कसे बदलते हा सिद्धांत सांगणारा प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत हा पृथ्वी विषयी माहिती सांगणारा प्राकृतिक भूगोलातील महत्त्वाचा सिद्धांत आहे. भूकवच जेथे कमकुवत आहे त्यामधून बाहेर पडणारा शिलारस यामुळे होणारे भूकंप व ज्वालामुखी हे नेमके कसे होतात, त्याचबरोबर सागर तळाचा विस्तार कसा होतो यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या सिद्धांतांमधून दिलेली दिसून येतात. वातावरणाविषयी जेटचा सिद्धांत, यामधून जेट वारे हे कसे वाहतात, पृथ्वी भोवती ते किती तरंगांमध्ये एक फेरी पूर्ण करतात व जेट वाऱ्यांचा परिणाम हा भारताच्या मोसमी वाऱ्यांवर कसा होतो यासारखे सिद्धांत हवामानशास्त्रामध्ये अभ्यासलेले दिसून येतात. याशिवाय मोसमी सीमा सिद्धांत, यामधून मोसमी वारे कसे वाहतील, भारतात पर्जन्य कधी मिळेल यासारख्या प्रश्नांचा उलगडा या सिद्धांत व संकल्पनातून प्राकृतिक भूगोलात अभ्यासलेला दिसून येतो. या संकल्पना व सिद्धांत वेगवेगळ्या काळात विकसित झाले आहे. त्यांचा अंतर्भाव आता प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात झाल्याचे दिसून येते. यामुळे प्राकृतिक भूगोलाच्या ज्ञानात दरवर्षी अशा पद्धतीने भर पडत असल्यामुळे प्राकृतिक भूगोल हा गतिशील बनलेला दिसून येतो. प्राकृतिक भूगोलात अंतराळाचा अभ्यास केला जातो. विविध देशांनी 1969 सालापासून उपग्रह हे अवकाशात सोडलेले दिसून येतात. या उपग्रहांबरोबरच विविध अंतराळ मोहिमा या देखील विविध देशांनी केलेल्या दिसून येतात. भारताची चंद्रयान, मंगलयान या मोहिमेमधून अद्ययावत माहिती ही भारताकडे या ग्रहांविषयी प्राप्त झालेली दिसून येते. अशा ग्रहांची परिभ्रमण कक्षा किती आहे, त्यांचे एकमेकांपासून अंतर कसे आहे व त्यांचे परिणाम हे विविध ग्रहांवर व तारकांवर कसे पडतात याच्याविषयीची माहिती ही प्राकृतिक भूगोलात केली जाते. प्राचीन काळापासूनच भारतासारख्या देशामध्ये अशा खगोलविषयक ज्ञानाची भर ही मोठ्या प्रमाणावर पडली.
दिल्लीतील जंतर मंतर, जयपूर येथील जंतर मंतर यामधून प्राचीन काळापासून प्राकृतिक भूगोलातील अंतराळाचा अभ्यास हा होत आहे हे आपल्याला समजून येते. प्राकृतिक भूगोलामध्ये नैसर्गिक बदलांचा अभ्यास केला जातो. विविध भूरूपे ही काळानुसार विकसित होत असतात, त्यांच्यात बदल होत असतात, यामुळे निसर्गातही बदल होतात. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी ऋतुमान हे देखील बदलत असते. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे जरी ऋतू असले तरी दरवर्षी त्यांच्यामध्ये सारखेपणा आढळून येत नाही. याच वर्षीचं उदाहरण घेतलं तर आता सप्टेंबर महिना चालू आहे, तरी देखील सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतोय हे सांगलीतही अनुभवायला मिळत आहे. म्हणजेच पावसाचा कालावधी बदलतोय. आणि हे नैसर्गिक बदल का होतात? जागतिक तापमान वाढ, यालाच इंग्रजीत ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. ह्या ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामातून सध्याला मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. 2020 साली जसं कोरोनाने थैमान मांडलंय तसंच पृथ्वीचं तापमान देखील 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढल्यामुळे जगातील विविध देशांमध्ये तापमान बदलाची नोंद आणि हवामान बदलाच्या नोंदी देखील या 2020 सालात आपल्याला पाहावयास मिळतात. जमिनी, वनस्पती, प्राणी यांच्याद्वारे देखील नैसर्गिक परिस्थितीत बदल झालेले दिसतात. मानव या नैसर्गिक परिस्थितींमध्ये बदल घडवण्यास अप्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे जबाबदार असतो. त्यासाठी नैसर्गिक परिस्थितीचा क्षेत्रीय वितरणाचा तौलनिक अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केला जातो. हा अभ्यास करताना विश्लेषणात्मक अभ्यास पद्धत ही वापरावी लागते. यामधून प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती ही आपल्याला समजून येते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध वातावरणीय आविष्कार यांचा देखील अभ्यास केला जातो. प्राकृतिक भूगोलात निसर्गचक्र यांचा अभ्यास केला जातो. पृथ्वीवर प्राप्त होणारी ऊर्जा ही सौर ऊर्जेमुळेच उपलब्ध होते. सौर ऊर्जेमुळे तापमान, पर्जन्यमान व हवामान व याखेरीज विविध वातावरणीय आविष्कार आपल्याला पाहावयास मिळतात. वातावरण हा पृथ्वीचा अविभाज्य घटक आहे. या वातावरणाची घटना कशी आहे, संरचना कशी आहे, हवेचे विविध घटक कोणते आहेत, वायू, जलबाष्प व धूलिकण यासारख्या हवेच्या विविध घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात सखोलपणे केला जातो. पृथ्वीवर असणारं हे जे वातावरण आहे हे गतिमान आहे. त्याच्यामध्ये कायमस्वरूपी बदल होतात. दररोजच्या जीवनामध्ये आपलं असंही निरीक्षण असतं की दररोज असणारं तापमान किंवा वातावरण हे सारखंच नसतं. आज वातावरण ढगाळ आहे, आज वातावरण निरभ्र आहे, या संज्ञा आपण दररोजच्या जीवनामध्येही वापरतो. जागतिक तापमान वाढ व त्यामुळे झालेले परिणाम यांचा देखील अभ्यास हा आपल्याला केलेला दिसून येतो. यापूर्वी पावसाविषयी एक संकल्पना निश्चित झालेली होती की भारतातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण म्हटलं तर आपण चेरापुंजी याचं नाव घेतलं जात होतं. मात्र सध्याला सातारा येथील पाथरपुंज या ठिकाणाची नोंद सर्वाधिक एक दिवसाचा पाऊस पडणारं ठिकाण म्हणून झालेली दिसून येते. म्हणजेच वातावरणामध्ये हे बदल हे सातत्याने होत असलेले दिसतात. पुढारी या दैनिकामध्ये पाथरपुंज हे विक्रमी पावसाचे नवे ठिकाण याची नोंद घेतलेली दिसते. सध्याला 2019 साल व 2020 सालामध्ये संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून सातारा, सांगली आणि कोल्हापूर यांच्या बॉर्डरवर असणारं पाथरपुंज हे ठिकाण प्रसिद्धीस आलेलं दिसून येतं. चेरापुंजीपेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी पडतो हे आपल्याला यावर्षी समजून आलं. याची देखील नोंद ही प्राकृतिक भूगोलामध्ये घेतलेली दिसून येते. प्राकृतिक भूगोलामध्ये निसर्गचक्र व भूगर्भाचा अभ्यास केला जातो. निसर्गामध्ये अनेक चक्र ही होत असतात. यापैकी जलचक्र हे महत्त्वाचे चक्र आहे की ज्याच्यामुळे आपल्याला गोड्या पाण्याचा पुरवठा मिळतो, नद्यांना पाणी उपलब्ध होते. पर्यायाने शेती व्यवसायासाठी हे निसर्गातील जलचक्र अत्यंत महत्त्वाचे आहे. जलचक्रामुळेच सजीव सृष्टी
ही उदयास आलेली दिसून येते. या जलचक्राचा अभ्यासही या प्राकृतिक भूगोलात झालेला दिसून येतो. जलावरणामध्ये अनेक बदल होत असतात. जलावरण हे नद्या, समुद्र, महासागर यांचे बनलेले आहे. पृथ्वीचा सर्वाधिक भूपृष्ठभाग हा जलावरणाने व्याप्त आहे. तो 71% पेक्षा अधिक आहे. म्हणजेच यावरून आपल्याला समजतं की प्राकृतिक भूगोल हा केवळ भूभागाचाच अभ्यास करत नाही, तर जलावरणातील समुद्राचा तळ कसा आहे, सागर तळाशी अनेक बेटे, पर्वत, पठारे, मैदाने ही देखील असतात. सागरामध्येही अनेक हालचाली होत असतात. या हालचालींचा अभ्यास, अनेक सागरी प्रवाहांचा अभ्यास, याशिवाय सागरी लाटांमुळे तयार होणारी भूरूपे यांचा देखील अभ्यास प्राकृतिक भूगोल हे करत असलेलं दिसून येतं. प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर मृदाधूप होत असते. मृदाधुपीवर अनेक उपाययोजना सुचवण्याचं कार्य देखील या प्राकृतिक भूगोलात केलेले दिसून येतं. वनस्पतींच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. या पाण्याची काही ठिकाणी कमतरता आहे, तर काही ठिकाणी मात्र पूर परिस्थिती दरवर्षी आलेली दिसून येते. उष्णतेच्या अंदाजपत्रकानुसार त्या ठिकाणी पाण्याची काय कमतरता होईल व त्या ठिकाणी निसर्ग चक्रात नेमके काय बदल होतील याचा अंदाज देखील प्राकृतिक भूगोलात घेतलेला दिसून येतो. भूहालचाली, भूस्तरांमधील घडामोडी, मृदा, खनिजे यांचा समग्र अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये झालेला दिसून येतो. प्राकृतिक भूगोल हा मानवी भूगोलाच्या अभ्यासाचा पाया आहे. कारण प्राकृतिक भूगोल हा अनेक सांस्कृतिक घटकांचा उत्तर देण्यासाठी पाया असलेला दिसून येतो. निरनिराळ्या देशातील लोकांचे जीवनक्रम यामध्ये फरक हा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामधूनच दिसून येतो. संक्रांत, कालबैसाखी, होळी, दिवाळी यासारखे सण भारतात साजरी केले जातात. कालबैसाखी हा सण पावसाळ्याच्या सुरुवातीस, तर दिवाळी हा सण हिवाळ्यात असतो. होळी हा हिवाळा संपल्यानंतर साजरी केली जाते. यावरून प्राकृतिक भूगोल आणि समाजशास्त्र यांचा जवळचा संबंध आहे व समाजशास्त्राचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी प्राकृतिक भूगोल अभ्यासणे हे गरजेचे ठरते, हे यामधून स्पष्ट होते. याशिवाय अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. भारतात नव्हे तर प्रत्येक देशामध्ये संरक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. हे संरक्षण व्यवस्थित करायचे असेल तर आपल्या भूभागांची, जलभागांची माहिती ही अद्ययावत असणं आवश्यक असतं. त्यामुळे प्राकृतिक रचना समजल्याशिवाय आपण आपल्या देशाचे संरक्षण करू शकत नाही. संरक्षण खात्यात देखील यामुळेच प्राकृतिक भूगोल हा शिकवला जातो. विविध वस्तूंचे पेटंट जर का फाईल करायचे असेल तरी देखील प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. भारतामध्ये बासमती तांदूळाचे उत्पादन होते. अशाच पद्धतीने समान गुणधर्माचा तांदूळ हा अमेरिकेत टेक्सामती म्हणून ओळखला जातो. मात्र बासमती तांदूळ हा भारतातील आहे. त्याचे हवामान आणि जडणघडण कशी आहे यानुसार त्याचे पेटंट हे फाईल केलेले दिसून येते. याशिवाय हळद याचे पेटंट सध्यालाच आपल्या शास्त्रज्ञांनी भारताकडे घेतलेले दिसून येते. हळदीचे असणारे जे औषधी गुणधर्म आहे यावर अमेरिकेतील व चीनमधील काही शास्त्रज्ञांनी दावा केला होता. मात्र भारतात प्राचीन काळापासून हळदीचा उपयोग कोणकोणत्या कारणास्तव होतो व हळद पिकवण्यासाठी आदर्श स्थिती ही भारतातील कोठे आहे या सर्व संबंधांचे जर का व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तरी देखील आपल्याला प्राकृतिक भूगोल अभ्यासावा लागतो. देवगडचा हापूस असं कोणत्याही आंब्याला आपल्याला पॅकिंग करता येत नाही. कारण देवगड या ठिकाणी असणारी हवामानाची संरचना व नैसर्गिक परिस्थिती यानुसार तेथील आंब्यालाच पॅकिंग हे देवगडचा हापूस म्हणून केलं जातं. अन्यतः तो एक गुन्हा म्हणून ठरवला जातो. भारतात नदी जलवाटप समस्या या वेगवेगळ्या कालखंडात उदयाला आलेल्या होत्या.
प्राचीन काळापासूनच या नद्यांचे पाणी कोणत्या राज्याने कधी घ्यावे याविषयी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नांची अचूक सोडवणूक ही प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासातून होते. लोकसंख्याचे वितरण कसे झाले आहे हा अभ्यास जरी सामाजिक अभ्यास असला तरी तो भूरचनेनुसार लोकसंख्येचे वितरण कसे आहे हे अभ्यासत असताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. स्थलांतर, वाहतूक मार्गांची निर्मिती, वसाहतींची निर्मिती यासारख्या घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून अनेक अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्राकृतिक भूगोल हाच पाया असलेला दिसून येतो. या सर्व चर्चेमधून प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती व प्राकृतिक भूगोल वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी व विविध विषयात कसा अभ्यासला जातो याविषयीची माहिती ही आपण घेतलेली आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाची व्याख्या आणि व्याप्ती हा भाग समजून घेतला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखा हा भाग समजून घेणार आहोत. प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमधून समजलं की काळानुसार प्राकृतिक भूगोल याचे ज्ञान वाढत गेले आणि हे ज्ञान ज्यावेळेस वाढत गेले त्यावेळेस हेच ज्ञान अनेक शाखांमध्ये विभागले गेले. यामधूनच प्राकृतिक भूगोलाच्या अनेक उपशाखा निर्माण झाल्या. यामधील उपशाखांची नावं आहेत खगोलशास्त्र, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र. यापैकी पहिल्यांदा आपण समजून घेऊ खगोलशास्त्र. या विषयात अनेक अवकाशातील ग्रह, तारे, त्यांची गती, सूर्य व पृथ्वी यांचा संबंध यांचा अभ्यास हा केला जातो. खगोलशास्त्रामध्ये पृथ्वीशिवाय अनेक इतर उपग्रहांचा देखील अभ्यास केला जातो. सूर्यमाला, तिची उत्पत्ती, ग्रह, उपग्रह, तारे, उल्का, धूमकेतू इत्यादी घटकांचा अभ्यास केलेला दिसून येतो. या स्लाइडमध्ये सूर्य व त्याच्या सभोवताली असणारे ग्रह यांची माहिती ही स्पष्ट केली आहे. सूर्यमालिकेमध्ये मर्क्युरी म्हणजेच बुध हा ग्रह सर्वात जवळचा ग्रह आहे. शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असा त्यांचा क्रम असलेला दिसून येतो. सूर्यमालिकेमध्ये फक्त ग्रह व तारे हेच नाही तर धूमकेतू देखील आहेत. तर विविध धूमकेतूंचा अभ्यास देखील होत असतो. धूमकेतूंबरोबरच अनेक उल्का या देखील सूर्यमालिकेमध्ये अस्तित्वात आहेत. या सर्वांचा अभ्यास हा खगोलशास्त्र या विषयामध्ये झालेला दिसून येतो. खगोलशास्त्र या विषयामध्ये ग्रहांची माहिती देखील घेतली जाते. मर्क्युरी म्हणजे बुध हा जो ग्रह आहे तो 58 दिवस व 15 तासात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो. तर पृथ्वी या ग्रहाला 23 तास 56 मिनिट एवढा कालावधी लागतो. तर सॅटर्न म्हणजे शनी या ग्रहाला 10 तास 40 मिनिटे एवढा कालावधी लागतो. यावरून असे समजते की प्रत्येक ग्रहास परिवलनासाठी लागणारा कालावधी हा भिन्न भिन्न आहे. अशा विविध घटकांचा अभ्यास खगोलशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. गणिती भूगोल व नकाशाशास्त्र या खगोलशास्त्र याच्याच उपशाखा म्हणून ओळखल्या जातात. पृथ्वी हा ग्रह 450 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला असावा असं तज्ज्ञांचं मत आहे. तेव्हापासून पृथ्वीच्या भूपृष्ठामध्ये अनेक बदल होतात. भूपृष्ठामध्ये होणारे बदल अभ्यासणाऱ्या शाखेलाच भूरूपशास्त्र असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये याला जिओमॉर्फोलॉजी असे म्हटले जाते. भूरूपांमध्ये बदल करणाऱ्या अनेक शक्ती आहेत. त्या शक्ती 2 गटामध्ये विभागल्या जातात. भू अंतर्गत शक्ती, बहिर्गत शक्ती. बहिर्गत शक्तींमध्ये प्रामुख्याने 5 बाह्यकारकांचा समावेश होतो. ऊन, वारा, पाऊस या वातावरणातील बाह्यकारकांमुळे अनेक कारके निर्माण झालेली आहे. नदी, हिमनदी, वाहन नदी, हिमनदी, वारे, सागरी लाटा, भूमिगत पाणी ही 5 बाह्यकारके आहेत.
यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवरील भूरूपांमध्ये बदल होतात आणि या बाह्यकारकांमार्फत नवीन भूरूपांची निर्मिती देखील होत असते। या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की हे वात खिडकी आहे। वाऱ्याच्या खनन कार्यामुळे याची निर्मिती झालेली दिसून येते। हे वाऱ्याच्या कार्यामुळे झालेलं भूरूप आहे। नदीमुळे देखील अनेक भूरूपे निर्माण होत असतात। यामधीलच भूरूप नदीचे आपल्याला दिसून येते। याशिवाय पर्वत, पठारे, मैदाने यांची निर्मिती देखील या पृथ्वी तलावर भूरूपांमधूनच झालेली दिसून येते। हिमनदीच्या कार्यामुळे अशा पद्धतीने भूरूप निर्माण झालेले दिसून येते। तसेच वाऱ्याच्या कार्यामुळे तयार होणारा हा मशरूम रॉक हे देखील त्याचे उत्तम उदाहरण असलेले दिसून येते। याखेरीज भूअंतर्गत शक्ती या ज्यावेळेस त्यांचे कार्य करतात त्यावेळेस भूकंप, ज्वालामुखी यांचे उद्रेक झालेले दिसतात। या फोटोग्राफमध्ये ज्वालामुखीचे मुख दिसून येत आहे आणि त्यामुळे निर्माण होणारे भूरूप हे समोर दिसून येत आहे। भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वी, तिचे अंतरंग याविषयी सखोलपणे अभ्यास केलेला दिसून येतो। पृथ्वीचा गाभा, प्रावरण, शिलावरण अशी आवरणे यांचा अभ्यास हा भूरूपशास्त्रामध्ये केला जातो। पृथ्वीच्या शिलावरणामध्ये अनेक खनिजे व खडक आहेत। या खडकांचे विविध प्रकार यांचा सखोलपणे अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये होतो। भूअंतर्गत शक्तीमुळे भूभागावरील काही भूभाग हे खचले जातात तर काही भूभाग हे उंचावले जातात आणि या उंचावणे खचण्यामुळे भूपृष्ठामध्ये अनेक बदल होत असलेले दिसतात। या भूअंतर्गत शक्तींचा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केलेला दिसतो। पृथ्वीचे भूकवच अनेक विविध प्लेटमधून निर्माण झालेले आहे आणि या प्लेटमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे पृथ्वीवर अनेक भूआकार तयार झालेले दिसतात। हे भूआकार विविध सिद्धांतामार्फत अभ्यास हा भूरूपशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो। भूरूपशास्त्रामध्ये वर्तमानकालीन अभ्यास फार महत्त्वाचा असतो, पण वर्तमान भूरूपे समजून घेत असताना भूतकाळात त्यांचा विकासक्रम कसा होता हे समजून घेणे आवश्यक असलेले दिसते। अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाची अत्यंत प्रगत असणारी भूरूपशास्त्र ही एक शाखा असलेली दिसून येते। सागरशास्त्र। सागरशास्त्रामध्ये प्रामुख्याने सागर तळाचा अभ्यास केलेला दिसून येतो। जसं भूपृष्ठावर पर्वत, पठारे, मैदाने दिसून येतात तशाच पद्धतीने सागर तळाशी देखील पर्वत, पठारे, मैदाने यांची निर्मिती झालेली असते। महासागरी बेटे किंवा सागरी किनारे यांचा सखोलपणे अभ्यास या सागरशास्त्रामध्ये केलेला दिसतो। सागर जलाचं पाणी यामध्ये हालचाली होत असतात। या हालचालींमधून लाटांची निर्मिती होत असते। या आकृतीमधून सुनामी लाटांची निर्मिती ही सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे कशी झाली आणि त्या सुनामी लाटा सागर किनाऱ्यावर किती उंच असू शकतील याचं प्रतिमान स्पष्ट केलेलं आहे। म्हणजेच या घटकांवरून सागर तळाशी होणारे बदल याविषयीची माहिती ही दिसून येते। या फोटोग्राफमधून सुनामी लाटांमुळे बंदरावरील व त्याचबरोबर किनाऱ्यावरील प्रदेशांचे होणारे नुकसान व त्यामध्ये होणारे बदल याविषयीची सखोल माहिती ही स्पष्ट केलेली आहे। याखेरीज सागरशास्त्रामध्ये सागरी जीवसृष्टीचा अभ्यास केला जातो। सागर तळाशी ज्या ठिकाणी उथळ समुद्र आहे त्या ठिकाणी अनेक प्रवाळ घटक हे जन्माला येतात। याशिवाय सागरी वनस्पती जीवन देखील असतं। त्याबरोबरच सागरी जलचर प्राणी हे अनेक हजारो त्यांच्या प्रजाती या सागरी जलचर प्राण्यांच्या असलेल्या दिसून येतात। या सर्व घटकांचा अभ्यास हा सागरशास्त्रामध्ये केला जातो। सागरशास्त्रामध्ये सागरी संपत्तीचा अभ्यास केला जातो। मानवाला भूपृष्ठावर मिळणारी संपत्ती ही पुरेशी ठरत नाही। खनिज मीठ किंवा सागरी मीठ हे त्यामधील एक उदाहरण असलेलं दिसून येतं। सागर जलाच्या पाण्यामध्ये अनेक हालचाली होत असतात, त्यांचे प्रवाह देखील वाहत असतात। अशा सागरी प्रवाहांचा अभ्यास हा सागरशास्त्रामध्ये केला जातो। सागरामध्ये उष्ण प्रवाह किंवा थंड प्रवाह असे त्यांचे विभाजन देखील होते। सागरी जलचर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास हा केलेला दिसून येतो। सागरी मार्ग हे जगाला जोडत आहेत आणि या सागरी मार्गांचा अभ्यास हा सागरशास्त्रामध्ये केलेला दिसतो।
सागर हे पर्यटनाचे उत्तम उदाहरण आहे, पर्यटनाचे उत्तम ठिकाण आहे. सागरी किनाऱ्यावरील पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर आनंद लुटण्यासाठी येत असतात. या किनारपट्टींचा अभ्यास सागरशास्त्रांमध्ये सखोलपणे केलेला दिसून येतो. पृथ्वीवरील 1/3 लोकसंख्या अन्नाची गरज मासे व अप्रत्यक्षपणे सागरावर आधारित व्यवसायाने करत आहेत. गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी ही संस्था सागरशास्त्राचा अभ्यास करते. यानंतर आपण मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची 4थी शाखा हिची माहिती मिळवू. मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा असलेली दिसते. मृदा म्हणजेच जीवन आहे, कारण वनस्पती जीवन हे मृदेतूनच येते. या वनस्पतींनी निर्माण केलेले अन्न हे प्राणी आणि आपण मानव ग्रहण करत असतो. म्हणजेच मृदा हा जीवनाचा आधार आहे. मृदा भूगोलामध्ये अशा मृदांचे वितरण कसे झाले आहे, कारण सर्वत्र सारख्या अशा मृदा आढळून येत नाही. त्यांचे विविध प्रकार हे भारतात नव्हे तर जगात देखील आहेत. किंबहुना सांगली, मिरज किंवा सातारा, कोल्हापूर या क्षेत्रात असणाऱ्या मृदांमध्ये ही भिन्नता आढळून येते. या भिन्नतेनुसार त्यांचे वितरण कसे झाले आहे, त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्यांचे रासायनिक काही गुणधर्म याविषयीचा सखोल अभ्यास हा मृदा भूगोलामध्ये केलेला दिसून येतो. मृदा भूगोलामध्ये या मृदांचे परीक्षण केलेले दिसून येते, त्यांच्या चाचण्या केलेल्या दिसून येतात. यामधून त्यांचं नत्र, पालाश किंवा रासायनिक गुणधर्म यांचा अभ्यास केला जातो. मृदा भूगोल यामधून अनेक उपकरणांच्या सहाय्याने मृदेच्या विविध अंगांचा अभ्यास केलेला दिसून येतो. मृदेच्या अनेक छेदांचा अभ्यास करते. मृदेमध्ये असणारे सूक्ष्म जीवजंतू, तिचे असणारे स्तर याची सखोल माहिती ही मृदा भूगोलात घेतलेली दिसते. मृदा हा अनेक खनिजांचा साठा आहे. सोने, युरेनियम, प्लेटिनियम यासारखी विविध खनिजे ही मृदेतूनच सापडतात. म्हणून खाणकाम व्यवसाय याबद्दलची माहिती देखील मृदाशास्त्रामध्ये घेतलेली दिसून येते. अशा या मृदा भूगोलामध्ये मृदेची धूप हिचा देखील अभ्यास केला जातो. तिचे संवर्धन कसे करावे याचा अभ्यास मृदा भूगोलात हा केला जातो. 5वी शाखा आपण समजून घेऊयात, ती म्हणजे वातावरणशास्त्र. पृथ्वी सभोवती असणारे हवेचं आवरण म्हणजेच वातावरण. या वातावरणशास्त्रामध्ये पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या वातावरणाच्या थरांचा अभ्यास केला जातो. पृथ्वी सभोवती असणारं हे वातावरण अनेक थरांचं बनलेलं आहे. तपांबर, स्थितांबर, आयनांबर हे वातावरणाचे विविध थर आहेत. या वातावरणाच्या थरांमध्ये सर्वत्र सारखेच तापमान आढळत नाही. त्यांच्यामध्ये होणारे बदल हे हवामानशास्त्र या शाखेमध्ये अभ्यासले जातात. पृथ्वीवर असणारं हवामान सर्वत्र सारखं नाही. पृथ्वी ही उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध व शीतकटिबंध यामध्ये विभागलेली दिसून येते. पृथ्वीवर असणाऱ्या तापमान पट्ट्यांवरून वायुभार व वारे यांच्यातही बदल होत असतात. पृथ्वीवर व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे हे ग्रहीय वारे वाहत असतात. वातावरणात असणाऱ्या हवेचे मोठ्या प्रमाणावर हालचाल होते, चक्र निर्माण होते. याविषयी सखोल अभ्यास हा वातावरणशास्त्रामध्ये केला जातो. वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात. काही ठिकाणी आवर्तांची निर्मिती होते तर काही ठिकाणी प्रत्यावर्त निर्माण होत असतात. यांचा अभ्यास वातावरणशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. वातावरणशास्त्रामध्ये अनेक हवेची अंगे यांचा अभ्यास केला जातो. पर्जन्य, वायुभार, वारे यासारख्या विविध घटकांचा अभ्यास वेधशाळांमधून केलेला दिसून येतो. यानुसार झालेले हवामान व पृथ्वीवर असणाऱ्या विविध प्रदूषणाच्या समस्या आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी काय केले पाहिजे या संदर्भातील अभ्यास हा देखील केलेला दिसून येतो. वनस्पती, प्राणी यांचे प्रकार व वितरण हे हवामानानुसार निश्चित होत असते. मानवाचा पोशाख, घरांची रचना, शरीरयष्टी, चेहऱ्याची ठेवण, कार्यक्षमता या विविध घटना हवामानशास्त्राशी निगडीत असतात, हवामानाशी निगडीत असतात. अशा विविध घटकांचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाच्या
उपशाखा हा भाग समजून घेतला होता. आज आपण प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व हा भाग समजून घेणार आहोत. प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व मानवी भूगोलाचा पाया म्हणून, मानवाच्या आर्थिक व्यवसायाला समजून घेण्यासाठी, सामाजिक शास्त्राचे अभ्यास सखोल करण्यासाठी, याखेरीज राजकीय दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोल महत्त्वाचा आहे व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि जागतिक समस्या सोडवण्यासाठी प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व असलेले दिसून येते. हे सर्व महत्त्व आपण क्रमवार समजून घेऊ. मानवी भूगोलाचा पाया म्हणून प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व असलेले दिसून येते. पृथ्वीवरील हवामान 2 किंवा 3 ऋतूमध्ये विभागलेले आहे. ऋतूनुसार वातावरणामध्ये अनेक परिवर्तने होतात. त्याचेच परिणाम सामाजिक दृष्टिकोनातूनही दिसून येतात. लोकसंख्येचं वितरण व स्थलांतर यासारख्या घटकांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. लोकसंख्येचे वितरण व्यवस्थित समजण्यासाठी आपल्याला प्राकृतिक रचनेचा आधार घ्यावा लागतो, कारण लोकसंख्येचे वितरण हे भूपृष्ठ रचना, हवामान यानुसार बदललेले दिसते. डोंगराळ प्रदेशात मानवी वसाहतींची संख्या कमी आहे, तर सखल मैदानी प्रदेशात लोकसंख्या ही जास्त आढळते. यावरून प्राकृतिक भूगोलाचा आधार घेतल्याशिवाय, पायाभूत अभ्यास केल्याशिवाय मानवी भूगोल समजावून सांगणे शक्य होत नाही. नागरीकरण ही पूर्ण जगात अविरतपणे चालणारी घटना आहे. एखाद्या ग्रामीण वसाहतीचे रूपांतर नगरामध्ये होणे म्हणजेच नागरीकरण होय. नगरे वाढत असतात. ही नगरे कोणत्या ठिकाणी वाढतात की ज्या ठिकाणी त्या नगराला सखल भाग आहे, पाणी व्यवस्था चांगली आहे, रस्ते, लोहमार्ग यांचे प्रमाण चांगले आहे. अशाच ठिकाणी नागरी वसाहतीची वाढ होते. म्हणजेच अप्रत्यक्षपणे भूपृष्ठ रचना आणि नागरीकरण याचा सहसंबंध असलेला दिसतो. मानवी भूगोलात वाहतूक, व्यवसाय यांचा देखील अभ्यास केला जातो. वाहतुकीचा अभ्यास करत असताना प्राकृतिक दृष्टिकोनातून वाहतुकीची रचना ही केलेली दिसून येते. मानवी वसाहतींच्या निर्मितीचा अभ्यास करत असताना प्राकृतिक भूगोलाचे आधार घ्यावे लागतात आणि त्यानुसारच अभ्यास करावा लागतो. यामुळेच प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व हे मानवी भूगोलाचा पाया म्हणून अनन्यसाधारण असलेले दिसून येते. प्राकृतिक भूगोलाचे आर्थिक महत्त्व. जगातील अनेक उद्योगधंदे व त्यांची स्थाने ही प्राकृतिक रचनेनुसार निर्माण झालेली दिसून येतात. खनिजे, पाणी, हवामान या प्राकृतिक घटकानुसारच उद्योगधंद्यांचा विकास होतो. उदाहरणार्थ, सुती वस्त्र उद्योग हा दमट आणि उष्ण हवामानाच्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणूनच भारतात सर्वात पहिल्यांदा सुती वस्त्र उद्योग हा ब्रिटिशांनी मुंबई या ठिकाणी सुरुवात केलेला दिसून येतो. लोहपोलाद उद्योगात देखील प्राकृतिक घटकाचे महत्त्व असलेले दिसते. लोहपोलाद उद्योग निर्मितीसाठी पाणी व लोह खनिज यांचे अधिक साठे असणे गरजेचे असते. त्यामुळेच भारतात नद्यांकाठी हे लोहपोलाद उद्योग निर्माण झालेले दिसून येतात. गोदावरी नदी खोऱ्यामध्ये भारतातील सर्वात जास्त खनिजांचे साठे सापडतात. त्यामुळेच अनेक उद्योगधंद्यांचे हे ठिकाण बनलेले दिसून येते. याचाच अर्थ प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाशिवाय कोणत्याही उद्योगाचे स्थानिकीकरण व्यवस्थित करता येणे शक्य नाही हे समजते. हवामानानुसारच एखाद्या ठिकाणचा लोक कोणता व्यवसाय करतील हे निश्चित होते. राजस्थान, गुजरात या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच शेती हा व्यवसाय त्या प्रदेशात विकसित होऊ शकला नाही. परिणामी लोक अर्थार्जनासाठी व्यापारी बनले. म्हणूनच महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात गुजराती व मारवाडी यांचेच अनेक व्यवसाय आणि दुकाने आपल्याला सर्वत्र आढळतात. प्राकृतिक भूगोलाचे आर्थिक महत्त्व हे कृषी व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही असलेले दिसून येते. प्राकृतिक भूगोल यामध्ये वातावरणाचा अभ्यास होतो. वातावरणामध्ये पर्जन्य, तापमान, आर्द्रता यांचा देखील अभ्यास होतो.
पर्जन्याच्या प्राप्तीनुसार आणि तापमानानुसार तसेच आर्द्रतेनुसार विविध शेतींचे प्रकार निश्चित होतात. प्रत्येक पिकाची पाण्याची गरज, तापमानाची गरज किंवा मृदेची गरज ही भिन्न भिन्न असते आणि त्यामुळेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोरडवाहू शेती किंवा बारमाही शेती यासारखे प्रकारही निश्चित झालेले दिसतात. याचबरोबर भारतात नव्हे तर जगात मृदा ही विभिन्न गुणधर्माची आढळते. तिच्यामध्ये सुपीकतेत विभिन्नता आहे. रंग व गुणधर्मांमध्ये देखील भिन्नता आढळून येते. यानुसार पिके ही निर्माण झालेली दिसून येतात. हवामानानुसारही पिकांमध्ये विविधता आढळते. म्हणूनच सफरचंदाची शेती सांगलीमध्ये करू शकत नाही किंवा स्ट्रॉबेरीची शेती ही थंड हवामानातच केली जाते. तसेच उष्णकटिबंधातील केळी हे पीक थंड प्रदेशात किंवा शीत प्रदेशात घेतले जाऊ शकत नाही. याचाच अर्थ हवामान आणि पिकांची निवड यांचे संबंध हे घनिष्ठ असलेले दिसून येतात. म्हणूनच प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास व्यवस्थित केल्याशिवाय शेती व्यवसाय यामधील योग्य निर्णय घेणे शक्य होत नाही अथवा पिकांची निवड करणे शक्य होत नाही. याचबरोबर भूपृष्ठ रचना आणि शेती व्यवसाय यांचा जवळचा संबंध आहे. डोंगराळ प्रदेशामध्ये शेती करणे हे अवघड व कष्टाचे बनते. त्या ठिकाणी सपाटीकरणासाठी व जलसिंचनासाठी अधिक खर्च येतो. याउलट पठारी प्रदेशात आणि सपाट मैदानी प्रदेशामध्ये मात्र जलसिंचनाचा खर्च कमी येतो व शेती करणे हे अधिक सोपे जाते. म्हणूनच नद्यांच्या पूर मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कृषी व्यवसायाचा विकास झालेला दिसून येतो. दुष्काळ या वातावरणातील घटकाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात होतो. अवर्षण होणे यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले दिसते. अन्नधान्याची कमतरता झालेली दिसते. परिणामी अन्नधान्य इतर देशातून व प्रदेशातून आयात करावे लागते. परिणामी आर्थिक दृष्टिकोनातून आयात ज्यावेळेस करावी लागते त्यावेळेस अर्थव्यवस्थेवर ताण पडलेला दिसून येतो. अशा पद्धतीने कृषी व्यवसायात प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व असलेले दिसून येते. प्राकृतिक भूगोलाचे आर्थिक महत्त्व पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही असलेले दिसून येते. पर्वतीय प्रदेश, वने, समुद्रकिनारे, प्राणी व पक्षी संपदा, संस्कृती, धर्मस्थळे व ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना मोहात पाडतात. यामुळेच गोव्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारी प्रदेशात पर्यटक हे मोठ्या प्रमाणातून आकर्षिले जातात. आपल्याच देशातून नव्हे तर संपूर्ण जगातूनही गोव्यामध्ये पर्यटक येत असतात. गोव्यातील या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांमुळे हॉटेल व्यवसाय व पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. भारतातील एकमेव राज्य हे पर्यटनावर आधारित आर्थिक व्यवस्था असणारे दिसून येते. उत्तरेकडील हिमालयाच्या प्रदेशात मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग यासारखी भारतातील पर्यटन स्थळे बर्फाळ व हिमाच्छादित व वनाच्छादित प्रदेशामुळे विकसित झालेली दिसतात. भारतातील इतर प्रदेशातील लोकांना थंड हवेच्या ठिकाणांचे मोठे आकर्षण असलेले दिसून येते. यामुळेच हा पर्यटन व्यवसाय प्राकृतिक प्रदेशानुसार, प्राकृतिक घटकानुसार विकसित झालेला आहे. मात्र अशा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षितता आहे किंवा नाही हे प्राकृतिक भूगोलाच्याच अभ्यासाने समजून येते. 2 वर्षापूर्वी पुण्यातील एका कॉलेजची कोकणामध्ये सहल गेली होती. कॉलेजमधील युवक युवती या पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालेला दिसून येतो. त्या ठिकाणी जर का प्राकृतिक दृष्टिकोनातून त्या किनारपट्टीचे अभ्यास झालेले असते व ती किनारपट्टी सुरक्षित आहे किंवा नाही हे जर पर्यटकांना समजले असते तर ही जीवितहानी टाळता येणे शक्य होते. म्हणूनच पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व हे अधिक असलेले दिसून येते. प्राकृतिक भूगोलाचे आर्थिक महत्त्व मासेमारी व खाणकाम या दृष्टिकोनातूनही असलेले दिसून येते. जगातील कित्येक देशांची अर्थव्यवस्था
ही मासेमारीवर अवलंबून असलेली दिसते. माशांची पैदास ही उथळ समुद्रकिनारे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी होते, कारण अशा उथळ समुद्रकिनाऱ्यांच्या ठिकाणी सूर्यकिरण हे तळापर्यंत पोहोचतात व त्या ठिकाणी प्लॅन्क्टन वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. प्लॅन्क्टन वनस्पती ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी माशांना मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध होते व अंडी घालण्यासाठी ते ठिकाण आदर्श समजले जाते. त्यामुळेच अशा प्राकृतिक संरचनेनुसार माशांची पैदास ही होत असलेली दिसून येते. यामुळेच प्राकृतिक ठिकाणानुसार मासेमारी व्यवसाय हा असलेला दिसून येतो. मासे कोणत्या ठिकाणी चांगले मिळतील हे प्राकृतिक रचनेनुसार ठरलेले दिसते. म्हणूनच प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करूनच मासेमारी हा व्यवसाय होत असलेला दिसून येतो. मासेमारी व्यतिरिक्त समुद्र तळ रचना यांचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केला जातो. या समुद्र तळांच्या ठिकाणी कोठे सुरक्षितता आहे व कोणत्या ठिकाणी जलवाहतूक करणे शक्य आहे व सुरक्षित मासेमारी कोणत्या ठिकाणी होईल हे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामुळे समजते. आवर्त प्रत्यावर्त या हवामानाचा अभ्यास केल्याशिवाय सुरक्षित मासेमारी होऊ शकत नाही. त्यामुळेच चक्रीवादळे आणि हवामानाचा अंदाज याविषयीची माहिती प्राकृतिक भूगोल देतो. म्हणूनच मासेमारी सुरक्षित करण्यासाठी प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व अधिक असलेले दिसते. 71% भाग सागराने व्याप्त केलेला आहे. या सागर तळाशी अनेक खनिजे ही असलेली दिसून येतात. भूपृष्ठावरील खनिजे हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे. सागरांच्या ठिकाणी खनिज तेल आणि इतर खनिजे यांच्या शोधासाठी मानव सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच मासेमारी व खाणकाम या व्यवसायात प्रगती जर का साधायची असेल तर प्राकृतिक भूगोलाचे अभ्यास अनिवार्य आहे आणि त्यामुळेच प्राकृतिक भूगोल याचे महत्त्व असलेले दिसून येते. नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व हे जाणून घेण्यास सुरुवात केली होती. मानवी भूगोलाचा पाया व आर्थिक दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व हे आपण जाणून घेतले. उद्योगधंदे, कृषी व्यवसाय, पर्यटन, मासेमारी या व्यवसायांमध्ये प्राकृतिक भूगोल हा कसा मदतनीस ठरतो हे जाणून घेतले. आता आपण वाहतूक आणि सामाजिक क्षेत्रामधील प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व हे जाणून घेऊ. आर्थिक महत्त्वांमधील वाहतूक या क्षेत्रामध्ये देखील प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व आहे. प्राकृतिक घटकानुसारच रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, विमानमार्ग उभारलेले दिसून येतात. रस्ते, लोहमार्ग निर्माण करण्यासाठी लागणारा खर्च हा याचा आढावा घेणे शक्य होते. त्याचबरोबर ते रस्ते, लोहमार्ग, विमानमार्ग किती दीर्घकाळ टिकू शकतील किंवा ते किती सुरक्षित आहेत यासंबंधीचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केल्याशिवाय होऊ शकत नाही. पर्वतीय प्रदेशामध्ये, डोंगराळ प्रदेशांमध्ये रस्ते व लोहमार्ग बांधणीचा खर्च जास्त येतो, कारण काही ठिकाणी भराव टाकावे लागतात तर काही ठिकाणी डोंगर कापून सपाट असा लोहमार्ग व रस्ते यांची निर्मिती करावी लागते. चीनने जगाचे छप्पर म्हणून समजले जाणाऱ्या तिबेटच्या पठारावर लोहमार्ग हा बांधलेला दिसून येतो. हा अत्यंत अवघड लोहमार्ग व प्रचंड खर्चिक असा लोहमार्ग जगामधला सर्वात खर्चिक असा लोहमार्ग म्हणून समजला जातो. प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाशिवाय असे लोहमार्ग तयार करणे शक्य होत नाही. याशिवाय जलमार्ग निर्माण करत असताना अनेक बंदरांची उभारणी करावी लागते. ही बंदरे कोणत्या ठिकाणी उभारावी हे समजण्यासाठी पहिल्यांदा सागर तळाचा अभ्यास करावा लागतो. सागर जलाचा व नद्यातील गाळांचा अभ्यास केल्याशिवाय बंदरांचे स्थान निश्चित करणे शक्य होत नाही. गंगेच्या
गंगा नदीच्या मुखामधून मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन होते. परिणामी ही बंदरे ही दीर्घकाळ टिकणारी बंदरे असू शकत नाही. म्हणूनच नद्यांचा गाळ यांचा अभ्यास करूनच बंदरांची ठिकाणे ही निवडली जातात. पश्चिम किनारपट्टीवरील कोचीन हे बंदर सर्वात मोठे बंदर म्हणून समजले जाते. त्याही ठिकाणी प्राकृतिक रचनेचा अभ्यास करूनच त्या बंदराची उभारणी केलेली दिसते. विमानतळ, हवाई अड्डे तयार करीत असताना वारे, वायुभार व भूरूपे या सर्वांचा अभ्यास करावा लागतो व नंतरच धावपट्टी ही निश्चित केली जाते. वाहतूक मार्ग हे अर्थव्यवस्थेच्या धमन्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत. त्यांचा जर का व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणे हे आवश्यक असते. पावसाच्या प्रमाणानुसार सर्व वाहतूक प्रकारांमध्ये बांधणीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी लागते. उत्तरेकडील हिमालयाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यामुळे रस्ते वाहून गेलेले दिसून येतात. परिणामी त्या ठिकाणी दरड कोसळणे यासारख्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. या समस्यांचा अभ्यास केल्याशिवाय तेथील रस्ते बांधणी करणे शक्य होत नाही. सामाजिक शास्त्राच्या अभ्यासामध्ये देखील प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व असलेले दिसते. समाजशास्त्रामध्ये समाज व्यवस्था, धर्म, जाती, वंश, परंपरा, सण, संस्कृती, समाजाच्या मानसिकता, हालचाली व समाजाची वाढ या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. या सर्व घटकांचा अभ्यास करत असताना प्राकृतिक भूगोलाचा आधार घ्यावा लागतो. प्राकृतिक घटकानुसारच धर्मव्यवस्था निर्माण झालेली दिसून येते. उदाहरणार्थ, इस्लाम धर्माचा उदय व विकास वाळवंटी प्रदेशात झाला. वाळवंटी प्रदेशात प्रखर उन्हामुळे व तापमानामुळे दिवसा सगळेच व्यवहार बंद असतात. मात्र चंद्रोदय झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व कार्य सुरू होते. म्हणूनच इस्लाम धर्मामध्ये चंद्राची पूजा केली जाते. याउलट हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा केली जाते, कारण सूर्य उगवल्यानंतर सर्व कार्यांना सुरुवात झालेली दिसते. म्हणजेच धर्मव्यवस्था आणि प्राकृतिक बदल व प्राकृतिक घटना यांचा जवळचा संबंध असलेला दिसून येतो. भारतामध्ये मकर संक्रांत हा सण साजरी केला जातो. मकर वृत्तावरून सूर्याचे झालेले भासमान भ्रमण यामुळे उत्तरेकडे असणाऱ्या भारतात थंडी हळूहळू कमी होते आणि रात्रमान कमी होऊन दिनमान वाढत जाते. यामुळेच मकर संक्रांत हा सण भारतातील लोक साजरी करतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस कालबैसाखी हा सण, तर हिवाळ्याच्या अखेरीस होळी हा सण, तर हिवाळ्यात दिवाळी हा सण साजरी करत असताना प्राकृतिक घटकातील बदल हे लक्षात घेणे गरजेचे असलेले दिसून येते. प्राकृतिक भूगोलात नद्यांचा अभ्यास केला जातो. या नद्यांच्या काठीच अनेक संस्कृत्यांचा विकास झालेला आहे आणि त्या संस्कृत्यांची नावे देखील नद्यांवरूनच दिलेली दिसून येतात. उदाहरणार्थ, सिंधू संस्कृती, नाईल संस्कृती यावरून असे समजते की सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करत असताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणे हे गरजेचेच ठरते. राजकीय दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व असलेले दिसून येते. राजकीय दृष्टीनेच भूराजनीती निश्चित होते. भूराजनीती आणि प्राकृतिक भूगोल यांचा जवळचा संबंध आहे. भारताची राजस्थानची वाळवंटी सीमा, गुजरात, कोकण, कारवार, मलबार, कोरोमंडलचे किनारे यांच्यावरून पाकिस्तानकडून धोका असलेला दिसून येतो. उत्तरेकडील हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशाकडून चीन, भूतान, नेपाळ या देशांकडून सीमांचा वेळोवेळी दुरुपयोग झालेला दिसून येतो. यानुसार भारताला इतर देशांशी संबंध निश्चित करावे लागतात. देशातील महत्त्वाच्या खिंडी व त्यांच्या परिसरातील वांशिक वितरण यांचा सखोल अभ्यास भारतास करणे आवश्यक आहे. हिमालयातील कारगिलचे युद्ध
मुंबईवरील हल्ला यामधून प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व भूराजनीतीमध्ये कसे आहे हे स्पष्ट होते. ब्रिटिश हे दर्यावादी होते. हे दर्यावादी बनण्याचे मुख्य कारण म्हणजेच तेथील प्राकृतिक रचना होय. ब्रिटिशांचे वास्तव्याचे ठिकाण हे बेटांचे होते. बेटांवरती असणारी साधनसंपत्ती ज्यावेळेस अपुरी भासली त्यावेळेस ब्रिटिशांनी राजकीय साम्राज्य विस्ताराची मोहीम आखली. म्हणजेच प्राकृतिक रचनेनुसार त्यांचे राजकीय धोरण ठरले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातील प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व. नैसर्गिक आपत्ती या हवामानाशी संबंधित असतात. हवामानाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. पूर, दुष्काळ, चक्रीवादळे यासारख्या नैसर्गिक आपत्ती या हवामानाशी संबंधित आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पूर येतात. नद्यांकाठी असणारे जनजीवन यामुळे विस्कळीत होते. नद्यांचा अभ्यास हा देखील प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पूर या नैसर्गिक आपत्तीतून व्यवस्थितपणे सोडवणूक करायची असेल तर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास सखोलपणे असणे आवश्यक असते. वातावरणातील दाबातील फरकांमुळे वारे निर्माण होतात. हाच फरक खूपच जास्त असेल तर त्याचे रूपांतर चक्रीवादळात होते. या चक्रीवादळांचे प्रभाव क्षेत्र प्राकृतिक भूगोलात व्यवस्थितपणे अभ्यासले जाते. चक्रीवादळाचा प्रभाव कोणत्या ठिकाणी पडेल व त्यानुसार नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कसे करावे हे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामुळे शक्य होते. पृथ्वीवर भूअंतर्गत व बहिर्गत शक्ती एकत्रितपणे कार्य करत असतात. भूअंतर्गत शक्तींच्या हालचालींमुळे सुनामी, भूकंप, ज्वालामुखी, दरड कोसळणे, भूमिपात होणे यासारख्या नैसर्गिक आपत्ती घडून येतात. परिणामी या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलातूनच व्यवस्थितपणे होतो. प्लेट टेक्टॉनिक यामधून भूअंतर्गत होणाऱ्या प्लेटच्या हालचाली व यामुळे निर्माण होणारी ज्वालामुखी, भूकंपप्रवण क्षेत्र कोठे आहे याची माहिती समजते. यामुळेच आपत्ती व्यवस्थापनासाठी प्राकृतिक भूगोलाची माहिती इत्थंभूतपणे असणे आवश्यक असते. मंद हालचालींच्याच परिणामातून दरड कोसळणे, भूमिपात होणे यासारख्या नैसर्गिक आपत्ती घडतात. या मंद हालचालींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात झालेला दिसून येतो. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी त्या ठिकाणी प्राकृतिक रचना कशी आहे, भूअंतर्गत हालचाली कोणत्या प्रकारच्या होतात व वातावरणात होणारे बदल कोणते आहेत यासारख्या सर्व घटकांचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केला जातो. जागतिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व अतिशय जास्त आहे. मृदाधूप ही एक जागतिक समस्या आहे. मृदाधुपेमुळे मृदेचा सर्वात वरचा सुपीक थर हा वाहून निघून जातो. वारे व नदी यांच्यामुळे मृदाधूप मोठ्या प्रमाणावर होते. मृदेचा 1 मिलीमीटर जाडीचा थर निसर्गात निर्माण होण्यासाठी किमान 10,000 वर्षे लागतात. मात्र मृदाधुपीमुळे 10,000 वर्षाचे निसर्गाचे कष्ट क्षणार्धात निघून जातात. परिणामी मृदेची धूप होऊ नये आणि सुपीक मृदेचा थर हा जतन करून ठेवावा यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यास करणे गरजेचे असते. हा अभ्यास प्रामुख्याने मृदा भूगोलामधून म्हणजेच प्राकृतिक भूगोलामधून होत असतो. जागतिक तापमान वाढ ही एक जागतिक समस्या आहे. वातावरणशास्त्र, हवामानशास्त्र या प्राकृतिक भूगोलाच्या शाखांमधून जागतिक तापमानवाढीचा अभ्यास केला जातो. जागतिक तापमानवाढीची कोणती कारणे आहेत व कोणत्या कारणांमुळे जागतिक तापमान वाढ ही समस्या निर्माण झाली आहे याचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात झालेला दिसून येतो.
पाणी ही नैसर्गिक साधनसंपदा आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर मानवी कारणांमुळे प्रदूषण हे होत आहे. जगातील सर्वात दूषित नदी म्हणून गंगा नदी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर 2 नंबर असणारी नदी ही इंडोनेशियाची आहे व नंतर चायनामधील असणारी पीत नदी ही होय. यासारख्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असणारे प्रदूषण कसे रोखायचे याचा जर का उपाय काढायचा असेल तर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास होणे गरजेचे आहे. सागर जलाच्या पातळीत हळूहळू वाढ होत चालली आहे. जगातील 40% लोकसंख्या ही सागर किनारी राहत असलेली दिसून येते. मात्र सागर जल पातळीत वाढ झाली तर जगातील 20% शहरे ही पाण्याखाली जातील. यासारख्या समस्या जर सोडवायच्या असतील तर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओझोन वायूचा क्षय हा वेगवेगळ्या ठिकाणी होतोय. 2020 साली मोठ्या प्रमाणावर ओझोनचा क्षय झालेल्याची नोंद दक्षिण ध्रुवावर झालेली दिसून येते. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर हिमाच्छादित प्रदेश वितळून जात आहेत. परिणामी याचाच परिणाम म्हणून सागर जलाची पातळी ही वाढलेली दिसून येते. ओझोन वायूच्या क्षयामुळे मानवावर मोठ्या प्रमाणावर आपत्ती आलेली दिसून येते. भविष्यात ओझोनचा क्षय असाच वाढत राहिला तर मानवाला अनेक रोगांना बळी पडावे लागेल. सध्याला जंगलांना आग लागणे, जंगलतोड होणे यासारख्या जागतिक समस्या आढळून येतात. या जंगलांचे व्यवस्थितपणे संरक्षण करायचे असेल तरी देखील प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.